हॅलो एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आपणाला रॅडिएंट हीट, रेडिएशन, परफेक्टली ब्लॅक बॉडी, त्याचबरोबर फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी, किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन असे काही आर्टिकल्स डिस्कस करायचे आहे. बघा, हीट ट्रान्सफरचे 3 प्रकार जे आहेत त्यामध्ये एक आहे तो कंडक्शन, मोस्टली इन सॉलिड्स विदाउट ॲक्च्युअल मायग्रेशन ऑफ द मीडियम पार्टिकल्स. दुसरा आहे तो कन्व्हेक्शन, मोस्टली इन गॅसेस अँड लिक्विड्स विथ ॲक्च्युअल मायग्रेशन ऑफ द मीडियम पार्टिकल्स. आणि तिसरा आहे तो रेडिएशन. रेडिएशनसाठी कुठल्याही माध्यमाची गरज नाही. कंडक्शन, कन्व्हेक्शनला माध्यमाची गरज आहे. कंडक्शन एकदम स्लो प्रोसेस आहे, त्याच्यापेक्षा थोडी फास्ट प्रोसेस म्हणजे कन्व्हेक्शन आहे, आणि सर्वात फास्ट म्हणजे रेडिएशन प्रोसेस आहे. इट इज द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर थ्रू in the form of electromagnetic waves for which material medium is not necessary. It pass through vacuum also. Vacuum मधून सुद्धा पास होणार आहे. अशा या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स याला आपण रेडिएशन असं म्हटलेलं आहे. रेडिएशन म्हणजे हीट एनर्जी आहे, त्यालाच रॅडिएंट हीट असं म्हटलेलं आहे, रॅडिएंट एनर्जी असं म्हटलेलं आहे. बॉडी एनर्जी जी काय बाहेर टाकणार आहे ॲट हायर टेम्परेचरला त्याला थर्मल रेडिएशन असं सुद्धा म्हटलेलं आहे. रॅडिएंट हीट, रॅडिएंट एनर्जी. आणि आता समजा एखाद्या बॉडीवरती जर ही रॅडिएंट हीट, रॅडिएंट एनर्जी इन्सिडंट झाली असेल तर काय होणार आहे बघा. समजा क्यू एवढी रॅडिएंट हीट जी आहे ती या बॉडीवरती इन्सिडंट झाली असेल तर सम पार्ट ऑफ इन्सिडंट हीट इज रिफ्लेक्टेड. काही पार्ट आहे तो रिफ्लेक्ट होणार आहे. सम पार्ट इज ऍब्सॉर्ब बाय द बॉडी आणि रिमेनिंग पार्ट इज ट्रान्समिटेड बाय द बॉडी. इन्सिडंट झालेल्या हीटचे 3 प्रकार पडणार आहेत. काही पार्ट परावर्तित केला जाणार आहे, काही पार्ट ऍब्सॉर्ब केला जाणार आहे ज्याच्यामुळे त्याचं टेम्परेचर वाढणार आहे, आणि राहिलेला पार्ट आहे तो या बॉडीमधून पास होणार आहे. असे हे 3 पार्ट्स या ठिकाणी पडणार आहे. मग हे बॉडी किती प्रमाणात हीट ऍब्सॉर्ब करते, किती प्रमाणात हीट रिफ्लेक्ट करते, किती प्रमाणात हीट ट्रान्समिट करते, हे डिसाइड करणारे जे फॅक्टर्स आहेत त्याला कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, ऍब्सॉर्प्शन, ट्रान्समिशन. कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन असं म्हणणार आहे. आणि हे कोइफिशियंट आपल्याला डिफाईन करायचे आहे. समजा आपण एक घेतला, कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, याला ऍब्सॉर्टिव्हिटी असं सुद्धा म्हटलेलं आहे. हा जो काही कोइफिशियंट आहे तो म्हणजे काय, आणि कुठलाही कोइफिशियंट आहे तो लेस दॅन 1 येणार आहे. याला डिफाईन करायचं असेल तर कसं करणार आहे. इट इज द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ रॅडिएंट हीट ऍब्सॉर्ब बाय बॉडी टू दी टोटल रॅडिएंट हीट इन्सिडंट ऑन द बॉडी. जी काय उष्णता त्या बॉडीने ऍब्सॉर्ब केलेली आहे QA, त्याच्यावरती इन्सिडंट झालेली जी काय आहे ती Q आहे. निश्चितच Q जास्त असणार, QA कमी असणार, म्हणजे हा रेशो जो आहे तो लेस दॅन 1 येणार आहे. याला आपण नाव देणार आहे कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. दुसरा आहे बघा R, QR अपॉन Q. इट इज द रेशो, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन इज द रेशो ऑफ अमाउंट ऑफ रॅडिएंट हीट रिफ्लेक्टेड बाय द बॉडी टू द टोटल रॅडिएंट हीट इन्सिडंट ऑन द बॉडी. आणि तिसरा आहे तो कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. इट इज द रेशो ऑफ अमाउंट ऑफ रॅडिएंट हीट transmitted by the body to the total radiant heat incident on the body. आणि आता या तिन्ही कोइफिशियंटची बेरीज आहे ती आपल्याला 1 मिळणार आहे. कशी मिळणार आहे बघा. ही Q एवढी अमाऊंट जी आहे ती इन्सिडंट झालेली आहे, त्याचे 3 पार्ट्स पडलेले आहेत. म्हणजे आपल्याला Q बद्दल QA प्लस QR प्लस QT असं लिहिता येणार आहे.
मी या इक्वेशनला दोन्ही बाजूला क्यू न डिव्हाइड करणार आहे. काय येणार बघा, क्यू अपॉन क्यू इक्वल टू क्यू ए अपॉन क्यू प्लस क्यू आर अपॉन क्यू प्लस क्यू टी अपॉन क्यू. लेफ्ट साइडला काय येणार आहे 1. इथं काय येणार बघा ए प्लस आर प्लस टी म्हणजे ए प्लस आर प्लस टी इक्वल टू 1 असं आपल्याला या ठिकाणी दाखवता येणार आहे. समजा यातला कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन 1 असेल तर आर इक्वल टू 0 टी इक्वल टू 0 मिळणार आहे. म्हणजे ती बॉडी सगळीच्या सगळी एनर्जी ऍब्सॉर्ब करणार आहे. अशी जी बॉडी आहे त्याला परफेक्टली ब्लॅक बॉडी असं म्हटलेलं आहे. परफेक्टली ब्लॅक बॉडी, परफेक्ट ऍब्सॉर्बर. ती परफेक्टली ब्लॅक बॉडी कोण आहे? एक आहे ती लॅम्प ब्लॅक म्हणून आहे आणि दुसरी आहे ती प्लॅटिनम ब्लॅक म्हणून आहे. लॅम्प ब्लॅक म्हणजे दिव्याची काजळी. बघा लहानपणी लहान मुलांना म्हणजे या गालावरती काजळ लावलं जातं आणि हे काजळ जे आहे किंवा आता हे जरा मॉडिफाईड फॉर्म मध्ये आलेलं आहे. पूर्वी खेड्यामधल्या ज्या महिला होत्या त्या आपल्या लहान मुलाला दुसऱ्याची दृष्ट लागू नये म्हणून त्याच्यावरती या दिव्याच्या काजळीचा ठिपका लावायचा. दिवा लावल्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला किंवा साईडच्या बाजूला कार्बन साचतो, ती म्हणजेच दिव्याची काजळी, आणि दुसरी आहे ती प्लॅटिनम ब्लॅक. या दोन बॉडी 98% जास्त एनर्जी ऍब्सॉर्ब करतात म्हणून याला आपण कन्सिडर करणार आहे परफेक्टली ब्लॅक बॉडी. ऍक्च्युअली नाही, मात्र कन्सिडर करतो 98% जास्त ऍब्सॉर्ब करत असल्यामुळं. दुसरं आहे बघा, समजा आर इक्वल टू 1 असेल त्यावेळेला काय होणार आहे, ए इक्वल टू 0 येणार आहे, टी इक्वल टू 0 येणार आहे. याला परफेक्ट रिफ्लेक्टर असं म्हणणार आहे. याला परफेक्ट रिफ्लेक्टर असं म्हणणार आहे. आपल्याला माहिती आहे वॉल्स ऑफ दी थर्मस फ्लास्क जो आहे फ्लास्क, त्याच्या बाहेरचा सरफेस आहे तो एकदम चकचकीत केला जातो, शायनी, एकदम शायनी सरफेस जो आहे त्याच्यावरती जर रेडिएशन इन्सिडेंट झाला तर ते मॅक्झिमम जे आहे ते काय होणार आहे, रिफ्लेक्ट होणार आहे. त्याला परफेक्ट रिफ्लेक्टर असं म्हटलेलं आहे. तिथं आर इक्वल टू 1 येणार आहे. आणि समजा टी इक्वल टू 1 असेल त्यावेळेला काय होणार आहे, आर 0 असणार आहे, टी 0 असणार आहे. त्यावेळेला त्यामधून हीट जी आहे ती ट्रान्समिट केल्या 100% ट्रान्समिशन असणार आहे. तर याच्यावरती आधारित आपल्याकडे जे काही सबस्टन्सेस आहेत त्याचे 2 प्रकार करता आलेले आहेत. एकाला आपण ऍथर्मनस असं नाव देणार आहे तर दुसऱ्याला आपण डायऍथर्मनस असं म्हणणार आहे. एकाला आपण ऍथर्मनस असं म्हणणार आहे तर दुसऱ्याला आपण डायऍथर्मनस असं नाव देणार आहे. ऍथर्मनस आणि डायऍथर्मनस मध्ये फरक काय आहे? ऍथर्मनस आणि डायऍथर्मनस मधला फरक जो आहे तो, डायऍथर्मनस सबस्टन्स असेल तर ट्रान्समिशन होणार आहे, म्हणजे कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन नॉन झिरो असणार आहे. आणि त्याच्या उलट ऍथर्मनस असेल तर ट्रान्समिशन ब्लॉक केलं जाणार आहे. ऍथर्मनस म्हणजे ऍथर्मनस सबस्टन्स म्हणजे काय येणार आहे बघा, द सबस्टन्स थ्रू विच द हीट रेडिएशन कॅनॉट पास, म्हणजे याचा कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन काय असणार आहे, 0 असणार आहे. एक्झाम्पल बघा, वूड आहे, वॉटर आहे, आयर्न आहे, कॉपर आहे. हे काय करणार आहे, रेडिएंट हीट ऍब्सॉर्ब करणार आणि स्वतःचं टेम्परेचर वाढवणार, पुढे पाठवणार नाही. पुढे पाठवणार नाहीत म्हणजे कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन त्यांचा 0 येणार आहे. आणि त्या उलट डायऍथर्मनस म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन नॉन झिरो असणार आहे. एक्झाम्पल बघा, ग्लास आहे, कॉर्ड्स आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. याच्यामधून हीट रेडिएशन जे आहे ते पास होणार आहे म्हणून द सबस्टन्स थ्रू विच द हीट रेडिएशन कॅन पास, त्याला आपण नाव देणार आहे डायऍथर्मनस सबस्टन्स. आता हे जे काही कोइफिशियंट आपण सांगितलेले आहे
कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन हे या बॉडी मटेरियल वरती अवलंबून तर आहेतच, त्याचबरोबर वेव्हलेंथ वरती सुद्धा अवलंबून आहे. हे जे काय कोएफिशियंट आहे मटेरियल वरती अवलंबून आहे, त्याचबरोबर वेव्हलेंथ वरती सुद्धा अवलंबून आहे. आता यातला आपण A=1 म्हणजे कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन जो आहे तो 1 असा कन्सिडर केलेला आहे. त्याला आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी असं म्हटलेलं आहे. मात्र आपल्याकडे अशी कुठलीही बॉडी अवेलेबल नाही जी परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. 100% ऍब्सॉर्प्शनची कुठली बॉडी अवेलेबल नाही. लॅम्प ब्लॅक आणि प्लॅटिनम ब्लॅक 98% जास्त एनर्जी ऍब्सॉर्ब करतात, म्हणून त्याला परफेक्टली ब्लॅक बॉडी कन्सिडर करणार आहे. फेरी नावाच्या सायंटिस्टना बघा, फेरी नावाच्या सायंटिस्टना 100% ऍब्सॉर्प्शनची बॉडी डिझाईन केलेली आहे. त्याला फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी असं म्हटलेलं आहे. फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी. त्यानं काय केलेलं आहे, कन्स्ट्रक्शन काय आहे बघा. डबल वॉल्ड एम्प्टी स्फियर, डबल वॉल्ड एम्प्टी स्फियर आहे. आतून रिकामा आहे, निर्वात केलेला आहे. त्याला एक लहान अपर्चर ठेवलेला आहे. हॅव्हिंग ए स्मॉल अपर्चर थ्रू विच द हीट रेडिएशन कॅन इन्सिडेंट और एंटर इन दिस स्फेरिकल बॉडी. बरोबर या अपर्चरच्या डायमेट्रिकली अपोजिट एक कोनिकल प्रोजेक्शन ठेवलेला आहे. याच्या डायमेट्रिकली अपोजिट एक कोनिकल प्रोजेक्शन ठेवलेला आहे. आतला सरफेस जो आहे इट इज कोटेड विथ द लॅम्प ब्लॅक. या स्फियरचा आतला भाग जो आहे तो अशा पद्धतीनं लॅम्प ब्लॅकच्या साह्यानं कोटिंग केलेला आहे, लेप दिलेला आहे, थर दिलेला आहे. आतल्या बाजूला अशा पद्धतीनं लॅम्प ब्लॅकचा थर दिलेला आहे. बघा, ज्याला हे रेडिएशन जे आहे ते आतमध्ये एंटर होणार आहे अशा पद्धतीनं इंसिडेंट रेडिएशन. हे अपर्चर आहे. अपर्चर हा जो सरफेस आहे तो सिल्वर्ड सरफेस आहे. हा सिल्वर्ड पॉलिश्ड सरफेस असं म्हटलेलं आहे. हे जे आहे ते लॅम्प ब्लॅकचं कोटिंग आहे. हे जे काही कोटिंग आहे ते लॅम्प ब्लॅकचं आहे. दोन स्फियर आहे, डबल वॉल्ड एम्प्टी स्फियर असं म्हटलेलं आहे. मधला भाग जो आहे तो इव्हॅक्युएशन केलेला आहे, निर्वात केलेला आहे. बघा, डबल वॉल्ड एम्प्टी स्फियर फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी आपल्याला सांगायची असेल तर डबल वॉल्ड एम्प्टी स्फियर हॅव्हिंग ए स्मॉल अपर्चर, देर इज ए कोनिकल प्रोजेक्शन. याला आपल्याला कोनिकल प्रोजेक्शन असं म्हणता येणार आहे.
आता काय होणार आहे बघा, कन्स्ट्रक्शनच्या पार्टमध्ये काय बघा, डबल वॉल्ड एम्प्टी स्फिअर हॅव्हिंग अ स्मॉल अपर्चर, there is a conical projection diametrically opposite to aperture to avoid the normal reflection or normal incidence. त्याचबरोबर बाहेरचा सरफेस जो आहे तो सिल्वर पॉलिश्ड सरफेस आहे. आतल्या सरफेस वरती आपण लॅम्प ब्लॅकचं कोटिंग केलेलं आहे. दोघांच्या मध्ये जी काही स्पेस आहे ती निर्वात केलेली आहे. दोघांच्या मध्ये स्पेस आहे ती काय केलेली आहे, निर्वात केलेली आहे. आणि आता वर्किंग कसं होणार आहे बघा, ज्याला हे रेडिएशन जे आहे ते या अपर्चर मधून आतमध्ये येणार आहे त्याला हे या कोनिकल प्रोजेक्शन वरती इन्सिडेंट होणार आहे. आणि इन्सिडेंट झाल्यानंतर त्याचं आतल्या बाजूला मल्टिपल रिफ्लेक्शन होणार आहे. इथून तो असा रिफ्लेक्ट होणार आहे, त्यानंतर या ठिकाणी रिफ्लेक्ट होणार आहे, त्यानंतर या ठिकाणी रिफ्लेक्ट होणार आहे. आणि असा हा रिफ्लेक्ट होत असताना समजा पुन्हा या ठिकाणी गेला, असं हे त्याचं मल्टिपल रिफ्लेक्शन होणार आहे. इन्सिडेंट झाल्यानंतर त्याचं मल्टिपल रिफ्लेक्शन होणार आहे. प्रत्येक इन्सिडेंटच्या वेळेला 98% एनर्जी ऍब्सॉर्ब करणार आहे. प्रत्येक इन्सिडेंटच्या वेळेला 98%, मोर दॅन 98, आपण 98% कन्सिडर करूया. समजा 100 कॅलरी एनर्जी असेल, याच्या पहिल्यांदा या कोनिकल प्रोजेक्शन वरती इन्सिडेंट झाल्यानंतर तो किती ऍब्सॉर्ब करणार, 98 कॅलरी एनर्जी ऍब्सॉर्ब करणार. आणि रिफ्लेक्ट किती करणार आहे, फक्त 2 कॅलरी. रिफ्लेक्टेड अमाऊंट किती असणार आहे, फक्त 2 कॅलरी. ही ऍब्सॉर्ब अमाऊंट आहे, ही रिफ्लेक्टेड अमाऊंट असणार आहे 2 कॅलरी. आता इथून काय झालं, इथं त्याचं इन्सिडेंट झालेलं आहे या पॉइंटला. या पॉइंटला तो 2 पैकी 98% ऍब्सॉर्ब करणार. म्हणजे किती ऍब्सॉर्ब करणार बघा, पुढच्या पार्ट मध्ये 1.96 कॅलरीज एवढी एनर्जी ऍब्सॉर्ब करणार. आणि रिफ्लेक्टेड अमाऊंट किती असणार आहे, 0.04. बघा, 100 कॅलरी एनर्जी इन्सिडेंट झाली असेल तर पहिल्या इन्सिडन्सला 98 कॅलरी ऍब्सॉर्ब झाली, दुसऱ्या इन्सिडन्सला राहिलेल्या 2 कॅलरी पैकी 1.96 ऍब्सॉर्ब झाली. रिफ्लेक्टेड अमाऊंट बघा कमी 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 होत चालली. ड्युरिंग फ्यू रिफ्लेक्शन ऑल रेडिएंट हीट इज ऍब्सॉर्ब बाय दिस स्फियर. हा जो स्फियर आहे यानं ही सगळी एनर्जी ऍब्सॉर्ब करणार आहे. and it acts as a perfectly black body. इथं बघा कंडिशन आहे, एरिया ऑफ अपर्चर इज इक्वल टू इफेक्टिव्ह एरिया ऑफ द ब्लॅक बॉडी. हा जो ब्लॅक सरफेस आहे त्याचा एरिया आणि याचा इफेक्ट, या अपर्चरचा एरिया जो आहे तो सारखा असायला पाहिजे. ही अत्यंत महत्वाची कंडिशन याच्यामध्ये दिलेली आहे. अशी ही बॉडी जी आहे परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणून ऍक्ट होणार आहे. असेच कंडिशन जे आहेत, विंग्स सिलेंड्रिकल बॉडी विथ व्हर्टिकल स्लीप. विंग्स नावाच्या सायंटिस्टनं सुद्धा अशीच एक बॉडी डिझाईन केलेली आहे. त्याचबरोबर अशाच पद्धतीचं वर्किंग जे आहे ते ब्लॉक ऑफ मटेरियल विथ इंटरनल कॅव्हिटी. आणि हे इंटरनल कॅव्हिटी जे आहे इट ऍक्ट्स ॲज ए परफेक्टली ब्लॅक बॉडी. आपल्याला पुढच्या पार्टमध्ये प्रिहोस थेअरी ऑफ हीट एक्सचेंजेस डिस्कस करायचे आहे. प्रिहोस थेअरी काय सांगते बघा, प्रिहोस थेअरी ऑफ हीट एक्सचेंज काय आहे बघा, की प्रिहोसच्या मताप्रमाणे एव्हरी बॉडी रेडिएट्स radiant heat at all temperature except absolute zero. Also it absorbs radiant heat. प्रत्येक बॉडी radiant heat इमिट करणार आहे आणि ऍब्सॉर्ब करणार आहे. एव्हरी बॉडी रेडिएट्स अँड ऍब्सॉर्ब radiant heat at all temperature except absolute zero. ऍब्सोल्यूट झिरो म्हणजे 0 केल्विन टेम्परेचर सोडून सगळ्या टेम्परेचरला सगळ्या बॉडी उष्णता बाहेर टाकतात आणि
घेतात सुद्धा. दुसरं वाक्य काय बघा, द रेट ऑफ इमिशन ऑफ हीट किंवा द अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट इमिटेड बाय बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर ऑफ बॉडी अँड इट डज नॉट डिपेंड्स अपॉन द सराउंडिंग टेम्परेचर. एका सेकंदाला जेवढी एनर्जी युनिट एरियामधून बाहेर टाकली जाणार आहे ती बॉडीच्या टेम्परेचरवरती अवलंबून आहे, वातावरणाच्या टेम्परेचरवरती अवलंबून नाही. आणि तिसरं स्टेटमेंट काय बघा, रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट म्हणजे एका सेकंदाला युनिट एरियामधून जेवढी एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाणार आहे ती सराउंडिंग टेम्परेचरवरती अवलंबून आहे अँड नॉट द टेम्परेचर ऑफ बॉडी. बॉडीच्या टेम्परेचरवरती ऍब्सॉर्प्शन अवलंबून नाही. त्याचबरोबर इमिशन जे आहे ते वातावरणाच्या टेम्परेचरवरती अवलंबून नाही. बॉडी उष्णता घेणार आणि बाहेरही टाकणार ऍट ए टाइम. एक्सचेंज, हीट एक्सचेंज असं म्हटलेलं आहे. आणि अशी हे जे काय प्रिहोस थेरी ऑफ हीट एक्सचेंज आहे याच्यावरून आपल्याला बघा, जर आपण बॉडीला उष्णता दिली असेल तर आपल्याकडे जे काय व्हिजिबल रिजन आहे म्हणजे ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आपल्या डोळ्याला दिसतात त्याच्यासाठीचं टेम्परेचर आहे 800 डिग्री सेल्सिअस. आणि जर आपल्याला व्हाईट हॉट पाहिजे असेल, व्हाईट हॉट, तर जवळपास टेम्परेचर आहे 3000 डिग्री सेल्सिअस. 3000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरवर असायला पाहिजे. आता हे जे काय बॉडी उष्णता बाहेर टाकणार आहे त्याचबरोबर ऍब्सॉर्ब करणार आहे, त्याचं इमिशन जे आहे त्याची इमिसिव्ह पॉवर आपल्याला सांगता येणार आहे. इमिसिव्ह पॉवर बघा, आर असं आपण म्हटलं, रेट किंवा इमिसिव्ह पॉवर, अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट इमिटेड बाय ए बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. कारण टाइम जास्त झाला की जास्त एनर्जी बाहेर टाकली जाणार, एरिया जास्त असेल तर जास्त एनर्जी बाहेर टाकली जाणार, टेम्परेचर जास्त असेल तरी जास्त एनर्जी बाहेर टाकली जाणार. आणि मटेरियल जे आहे त्या बॉडीचं तेही महत्वाचं आहे. मात्र ही जी काय इमिसिव्ह पॉवर आहे इट डिपेंड्स अपॉन दी मटेरियल अँड टेम्परेचर. इमिसिव्ह पॉवर जे आहे ते बॉडीचं मटेरियल कुठलं आहे आणि टेम्परेचर कुठलं आहे, टेम्परेचर किती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. मग याला आपल्याला लिहायचं असेल तर कसं लिहितात, युनिट एरिया युनिट टाइमला जेवढी एनर्जी बाहेर टाकलेली आहे त्याला आपण इमिसिव्ह पॉवर असं नाव देणार आहे. बघा, एरिया 1 टाइम 1 असताना जेवढी एनर्जी बाहेर टाकली जाणार आहे त्याला इमिसिव्ह पॉवर असं म्हणणार आहे. याचं युनिट लिहायचं असेल तर बघा, जूल पर सेकंड मीटर स्क्वेअर. आणि टेम्परेचर कॉन्स्टंट असणार आहे कारण टेम्परेचर बदललं की हे काय होणार आहे, बदलणार आहे. जास्त टेम्परेचरला जास्त एनर्जी बाहेर टाकली जाणार आहे. आणि आता हे जे काय इमिसिव्ह पॉवर आहे ते आपल्या मटेरियल त्याचबरोबर नेचर ऑफ सरफेस. जर चकचकीत सरफेस असेल तर बॉडी कमी एनर्जी ऍब्सॉर्ब करणार, कमी एनर्जी इमिट करणार. रफ सरफेस असेल तर जास्त एनर्जी ऍब्सॉर्ब करणार, जास्त एनर्जी इमिट करणार. मटेरियल, समजा आपण एखादा मटेरियल घेतला असेल आणि त्याला जर कोटिंग केलं असेल, ब्लॅक कोटिंग केलं असेल तर ती जास्त एनर्जी ऍब्सॉर्ब करणार आहे. आता आपल्याला कोइफिशियंट ऑफ हे आहे ते ऑर्डिनरी बॉडी, कुठल्याही बॉडीसाठी. जर आपण ब्लॅक बॉडीचा विचार केला तर Q/80 असंच येणार आहे. ब्लॅक बॉडीसाठी ब्लॅक बॉडी एका सेकंदाला युनिट एरियामधून जेवढी एनर्जी बाहेर टाकणार आहे त्याला इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी असं म्हणणार आहे. आणि या दोघांचा जर रेशो घेतला आपण तर त्याला कोइफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी असं म्हणणार आहे. कोइफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी असं म्हणणार आहे. At a given temperature, the ratio of emissive power of a body to the emissive power of a perfectly black body at that temperature. त्याच टेम्परेचरला रेशो घ्यायचा आहे. असे याला आपण या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी असं नाव देणार आहे. आणि आता किर्चॉफ्स नावाच्या एका सायंटिस्टना